नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई आणि अंगणवाडीचे संघटना असेल वेळोवेळी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला निवेदन देत असून वेतनासाठी आपला जो मानधन आहे तो मानधन अगदी कमी आहे. सेविका आणि मदतनीस ताईंचं कित्येक वर्षापासून मागणी सुरू आहे, पण केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावरती कधीच दखल घेत नाही. पण आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, आपण मागच्या ज्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं, त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता. आता प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता, तो कसा मिळणार आहे ते आपण सर्व सविस्तर डिटेलमध्ये पाहिलं होतं. त्याच्यात आपल्याला किती टक्के आपण काम केल्यानंतर आपल्याला किती प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे सेविका आणि मदतनीस ताईंना ते आपल्याला टक्केवारीनुसार त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आपल्याला पे केले जाणार होता. पण त्याच्यातही विलंब होत आहे. काही ठिकाणी मिळाला आहे तर काही ठिकाणी अजूनपर्यंत ₹1 सुद्धा सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. याच्यात एक प्रश्न आहे, प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताईंनी कधी विचार केला आहे का? जो आपण व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळे इन्फॉर्मेशन मिळत आहे अंगणवाडीबद्दल. सेविका आणि मदतनीस मानधन, प्रोत्साहन भत्ता असेल. आता मानधन त्या ठिकाणी आपण त्या मध्ये ज्यांचं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असं आपण कॅल्क्युलेशन पाहिलं होतं सेविका आणि मदतनीस ताईंचं. तर आपल्याला सध्या तर 13,500 सेविका यांना एवढं मानधन मिळतं आणि मदतनीस ताईंना 7,500 रुपये मिळत असते, 7,500 रुपये. आता याच्यात एक प्रश्न निर्माण झाला होता की प्रत्येक सेविका ताई आणि मदतनीस ताईने असं का विचार केला नाही? काहींचं कार्यकाळ 20 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्ष, असं 35 वर्ष असं त्यांची सेवा सध्या अंगणवाडीमध्ये सुरू आहे, म्हणजे सेविका आणि मदतनीस ताईंचं. आता त्या मागच्या यामध्ये असं म्हटलं होतं, ज्यांचं 10 वर्ष अनुभव असेल त्यांना 10 वर्षानंतर इतक्या टक्के तुम्हाला मानधन वाढ मिळणार आहे. तुमचं 20 वर्ष अनुभव असेल तर तुम्हाला इतके टक्के मानधन मिळणार आहे. आता याच्यावर कोणीच प्रश्न का उपस्थित करत नाही याचं हे सर्व खंत आहे. कारण याच्यात हा मुद्दा का उपस्थित करत नाही आहे, प्रत्येक सेविका आणि मदतनीस ताई आणि संघटना हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. कारण प्रत्येकाचा हा जर लागू केला गेला आहे तर मग मानधन त्यांचं त्या ठिकाणी वाढतं. सपोज एखादी सेविका आणि मदतनीस, सेविकाचं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. सेविका त्यांचा अनुभव 20 वर्ष झाले अंगणवाडीमध्ये, त्यांचा अनुभव आता 20 वर्ष झाला. 20 वर्ष नंतर म्हणजे त्यांना किती टक्के मानधन वाढ मिळाला पाहिजे? टक्केवारीनुसार मानधन वाढणार आहे असं त्या ठिकाणी मध्ये स्पष्ट म्हटलं आहे. तर 4% जर वाढला असेल तर आता सध्या सेविकांना 13,500 रुपये मानधन मिळतो. जर 20 वर्ष त्यांचा अनुभव आहे आणि त्यांना 4% लागू होत आहे तर मग त्यांना किती मानधन मिळालं पाहिजे? तर 18,900 रुपये मिळाला पाहिजे. आता कोणकोणत्या सेविका ताईंना एवढं मानधन मिळालं? ज्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांचं कार्यकाळ जास्त झाला आहे, 20 वर्ष झाला आहे, 20 वर्ष प्लस असेल, त्यांना खरंच 18,900 रुपये आले का? कारण ज्यानुसार जर पाहिलं तर आपल्याला मानधन मिळालं असेल तर नक्कीच कमेंट करा. एखाद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या सेविकांना एवढे पैसे आले ते कमेंट करून नक्की सांगा. याच्यावर कोणी डिस्कशन करत नाही, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये मला असं वाटलं की जेव्हा मी व्हिडिओ तयार केलं होतं, त्या जिहाचं व्हिडिओ तयार केलं होतं, तेव्हा मला असं वाटलं की खरोखरच यांचा अनुभवानुसार यांना मानधन मिळत असेल असं मला वाटलं होतं. पण तसं न होता आता मला असं वाटलं, आता मी प्रत्यक्ष सेविका ताईंना भेटलो तेव्हा मला समजलं की आपल्याला टक्केवारी त्यांचं 20 वर्ष झालं आहे, 20 वर्षानुसार त्यांचं ते 4% मध्ये पात्र ठरत आहे. तर त्यांना 4% नुसार पैसे मिळत आहे का, मानधन मिळत आहे का? तर त्यांना मिळत नाही. आता किती सेविका ताईंना मिळत नाही ते मला माहित नाही, पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना मिळालं असेल 4% म्हणजे 20 वर्ष ज्यांचा अनुभव आहे, कार्यकाळ झाला आहे, त्यांना जर 4% हा लागू आहे, हा तर GR मध्ये दिलाय तर हा लागूच असेल 4%. ते 4% नुसार 18,900 रुपये होतात. तर तुम्हाला एवढं मानधन मिळतं का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना शेअर करा. बघा
जोपर्यंत आपल्याला हा चा आपण ऑब्जेक्शन घेत नाही किंवा आपण निवेदन देत नाही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला, तोपर्यंत आपल्याला मानधन हे आपल्याला वाढीव मानधन आपल्याला मिळणार नाही. तर आपल्याला काय करायचंय, सर्व आपण कोणत्या जिल्ह्यामधून आपला माझा व्हिडिओ बघतोय आणि कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून आणि कोणत्या सेविका ताईंना जर टक्केवारीनुसार मानधन आलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.